पालकमंत्री पदांवरून शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे अशी सूत्रांची माहिती आहे। नाराज होऊन शिंदे दरेगावात गेल्याची चर्चा असल्याची सूत्रांची माहिती आहे। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आलेली आहे। मंत्री भरत गोगावले आज शिंदेंची दरेगावामध्ये भेट घेण्याची शक्यता आहे। रायगडचं पालकमंत्रीपद अदिती तटकरेंकडे तर नाशिकचं भाजपकडे गेलेलं आहे। त्याच्यामुळे शिंदे गटामध्ये शिवसैनिकांमध्ये एक प्रकारे नाराजी असल्याचं पाहायला मिळतंय। भरत गोगावले यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवलेली आहे। हे सर्व काही अनपेक्षित असल्याचं भरत गोगावले यांची प्रतिक्रिया होती। रायगडचं पालकमंत्रीपद आपल्याला मिळावं अशी मागणीच भरत गोगावले यांच्याकडून करण्यात आलेली होती। मात्र जो निर्णय समोर आला तो अनपेक्षित होता अशी प्रतिक्रिया भरत गोगावले यांची होती आणि या संदर्भात आपण शिंदेंना भेटणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं आणि त्यानुसार आता ज्यावेळेला एकनाथ शिंदे हे आपल्या दरेगावामध्ये गेलेले आहेत तर त्या ठिकाणी भरत गोगावले त्यांची भेट घेणार आहेत अशी माहिती मिळतेय। नाशिक आणि रायगडचं पालकमंत्रीपद महायुतीमध्ये शिवसेनेला न भेटता ते राष्ट्रवादी आणि भाजपला मिळाल्यामुळे शिवसैनिकांमध्ये एक प्रकारे नाराजी आहे। शिवसेनेच्या नेत्यांनी तशी आपली नाराजी ही बोलून दाखवलेली आहे। एकनाथ शिंदे यांची आपण भेट घेणार असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये गुलाबराव पाटील असो किंवा रायगडमधले आमदार असो त्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत आणि त्यामुळे भरत गोगावले आज एकनाथ शिंदेंची दरेगावमध्ये भेट घेऊन काय चर्चा करतात आणि शिंदे त्यांना काय सांगतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र त्यासोबतच सूत्रांची जी माहिती मिळतेय त्यानुसार पालकमंत्री पदावरून शिंदे हे नाराज आहेत अशी माहिती कळतेय। नाराज होऊन शिंदे हे दरेगावमध्ये गेल्याची चर्चा असल्याची सूत्रांची माहिती आहे आणि भरत गोगावले आज शिंदेंची दरेगावमध्ये भेट घेण्याची शक्यता आहे।